नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझे दोन सहकारी आहेत. सांगलीवरून शरद सातपुते आणि नांदेडवरून योगेश लाटकर. या दोघांनाही मी एका विशेष कारणासाठी बोलवलंय. भारतीय जनता पार्टी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतेय त्याचं उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीनं श्री अजित पवार यांच्या गटाला आपले उमेदवार अक्षरशः दिलेत. म्हणजे आता त्याची यादी जर आपण बघायला गेलो तर राजकुमार बडोले हे त्याचं पहिलं उदाहरण, निशिकांत पाटील हे इस्लामपूरचं दुसरं उदाहरण, संजय काका पाटील हे त्याचं आज ज्या दोन माजी खासदारांनी पक्षप्रवेश केला त्यात संजय काका पाटील हे तिसरं उदाहरण आणि चौथं उदाहरण प्रताप पाटील चिखलीकर. आणि मग ही यादी वाढतच जाते. म्हणजे भारतीय जनता पार्टीनं आपल्या पक्षातले इतर पक्षांना दिलेले उमेदवार, नितेश राणे हे त्याचं आणखीन एक उदाहरण. आणि हे का करते भारतीय जनता पार्टी? तर त्यांची जी केंद्रीय सत्ता आहे त्या सत्तेला महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकतर दिलासा मिळेल किंवा धक्का बसेल. कारण महाराष्ट्र सारखं मोठं राज्य जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहे, अशा राज्यामध्ये जर विरोधी पक्षाची सत्ता आली तर ती काही भारतीय जनता पार्टीला परवडणारी नाहीये. त्यामुळं प्रत्येक गोष्ट अत्यंत मायक्रो प्लॅनिंगनं भारतीय जनता पार्टी करते. म्हणजे सीट शेअरिंग असेल, आपले उमेदवार इतरांना देणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला याचं विश्लेषण करायचंय की आज जेव्हा हे दोन नेते, तुमचा आवाजाचा इश्यू आहे दोघांपैकी कोणाचा तरी, त्याचा अँबियन्स खूप जास्त येतोय. तर हे जे दोन नेते आहेत, हे दोन नेते जेव्हा एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा त्यांची विनिंग प्रॉबिबिलिटी किती वाढते. सो योगेश, असं आहे की प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोह्यातनं, म्हणजे ते लोह्यातनं आता विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. तर माझी माहिती अशी की ते स्वतःच्या सख्ख्या मेव्हण्यांच्या विरोधात निवडणूक लढतील. आणि आत्ताच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढलेली आहे. तर हे काय घडलं? म्हणजे हे जे पडद्याआडची ज्या गोष्टी आहेत, ज्या घडामोडी आहेत, आणि आत्ताच त्या घडामोडी कशा आहेत आणि प्रताप पाटील चिखलीकर आता लोह्यातनं विजयी होऊ शकतात का राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर? त्या घडामोडी कशा आहेत आणि प्रताप पाटील चिखलीकर आता लोह्यातनं विजयी होऊ शकतात का राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती? निश्चितपणे राहुल सर, तुम्ही जसं म्हणालात की भाजपा एक वेगळा गेम प्लॅन करतेय, त्याचं उदाहरण प्रताप पाटील चिखलीकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश आहे. आपण थोडस प्रताप पाटील चिखलीकरांच्या इतिहासात जाऊया. प्रताप पाटील हे मूळचे डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पण त्यांना लोहा विधानसभेतनं तिकीट मिळत नव्हतं म्हणून ते 2004 साली अपक्ष म्हणून निवडणूक त्यांनी लढवली आणि ते आमदार झाले. पुढे 2009 ला त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांना काही यश मिळालं नाही. 2014 साली ते त्यावेळची संयुक्त शिवसेना ज्याला म्हणू आपण, त्या संयुक्त शिवसेनेकडनं लोहा विधानसभा लढले आणि ते आमदार झाले. पण 2019 मध्ये त्यांनी भाजपशी घरोबा केला आणि ते लोकसभेला निवडून आले, नांदेड लोकसभेतनं. आता 2024 ला सुद्धा त्यांना भाजपने लोकसभा नांदेडची उमेदवारी दिली होती, परंतु त्यांना अपयश आले. अपयश आल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर हे त्यांच्या मूळ विधानसभेकडं, म्हणजे लोहा विधानसभेकडं त्यांचं लक्ष होतं, परंतु भाजपाला महायुतीमध्ये ती जागा भाजपला सोडवून घेता येत नव्हती असं म्हणावं लागेल. आणि मग पद्धतशीरपणे आज सकाळी प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला. राहुल सर, ही महत्वाची बाब ही आहे की प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, म्हणजेच महायुतीच्या घटक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तर ही भाजपाचीच एक खेळी असू शकते की प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपला हवे आहेत, परंतु त्यांना भाजपमधून तिकीट देता येत नाहीये, तेव्हा त्यांनी ते अजितदादांच्या गटाकडे प्रताप पाटलांना पाठवून तिथून त्यांची विधानसभेची उमेदवारी सुद्धा निश्चित करून घेतलेली आहे. आता त्यांच्या विजयाबाबत बोलू. मागच्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रताप पाटील यांचे सख्खे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे, जे की प्रशासनिक अधिकारी होते आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिले त्यांनी विधान परिषद निवडणूक लढवली, पण त्यांना यश प्राप्त झालं नाही. पण ते पुढे लोहाची विधानसभा त्यांनी लढवली आणि ती लढवत असताना प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांची सख्खी बहीण आशा श्यामसुंदर शिंदे यांच्यामध्ये अनेक शाब्दिक युद्ध झाले, जे जिल्ह्यावरती चर्चिल्या गेले. परंतु शेवटच्या क्षणाला प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेवटी आपल्या दाजींना मदत केली आणि दाजी हे विधानसभेचे आमदार झाले. आता पुन्हा एकदा शेकाप पक्षाने श्यामसुंदर शिंदे यांना लोहा विधानसभेतूनच उमेदवारी जाहीर केली आहे
आणि प्रताप पाटलांना त्यांचा हा परंपरागत मतदारसंघ ढिला पडतोय की काय अशा पद्धतीची एक भीती वाटायला लागली होती. आणि दुसरीकडे अजित पवार गटाकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या निवडून येण्याची जी क्षमता आहे ती लक्षात घेता महायुती सरकार जर पुन्हा एकदा सत्तेत आलं तर प्रताप पाटील चिखलीकरांना लाल दिव्याची गाडी मिळेल अशी त्यांच्या मनामध्ये एक प्रबळ त्यांना एक वाटतंय. आणि म्हणून ते देखील अजित पवार गटाकडे जायला उत्सुक होते आणि भाजपानंच त्यांना अजित पवार गटामध्ये पाठवलं. आता त्यांची लढाई जी आहे ती उद्धव सेनेच्या एकनाथ पवार यांच्यासोबत देखील आहे आणि त्यांचे सख्खे दाजी श्यामसुंदर शिंदे यांच्यासोबत देखील आहे. शिंदे पाण्यासारखा पैसा ओततात असं मतदारसंघामध्ये बोलल्या जातं, परंतु यावेळी मात्र शिंदेची पत्नी स्वतः निवडणूक लढवायला इच्छुक होती, त्यामुळं त्यांच्या घरामध्ये उमेदवारीवरनं कुरबुर सुरू आहे असं एकूणच जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. आता याच संधीचा फायदा प्रताप पाटील उचलू इच्छितात आणि ते आपला परंपरागत मतदारसंघ पुन्हा एकदा घट्ट करू इच्छितात. पण त्यासोबत त्यांचं जे ध्येय आहे ते लाल दिव्याची गाडी आहे आणि म्हणून अजित पवार गटामध्ये प्रताप पाटील सहभागी झालेत. आणि आतापर्यंतच्या निवडणुका प्रताप पाटील चिखलीकर यांनी लढवल्या त्यामध्ये एक लक्षात आलंय की प्रताप पाटील कुठल्याही पक्षामध्ये गेले तर 50 ते 55 हजार मतदार जे आहेत ते त्यांच्या सोबत असतात. मग ते प्रताप पाटील कुठल्याही पक्षात असतील तरी हे मतदार त्यांच्या सोबत असतात असं आजवरचं चित्र बघायला मिळालेलं आहे. आता लोहा विधानसभेमध्ये साधारणपणे 3,03,000 मतदार आहेत. 3,03,000 मतदार आणि प्रमुख उमेदवार जे आहेत ते 4 उमेदवार आहेत. आता यांच्यामध्ये व्होट ऑफ डिवायडेशन जर झालं आणि प्रताप पाटलाला म्हणणारे हे 50-55 हजार मतदार हे जर त्यांच्या पाठीशी पुन्हा एकदा भक्कमपणे उभे राहिले तर प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय होण्याची शक्यता जास्त वाटते. राहुल सर. ओके.